नमस्कार. आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड मुलगी ह्या आपल्या युट्यूबच्या चॅनलवर. आणि न्यू इयर आहे म्हणून मी सुद्धा विचार केला की आपल्याला सुद्धा न्यू स्टार्ट करायला हवा. आणि ह्या न्यू स्टार्ट मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इझी पीझी रेसिपी सिरीज. जी सिरीज सगळ्यात जास्त जे कोणी बॅचलर्स आहेत किंवा जे एकटे राहत आहेत, पीजी मध्ये राहत आहेत, त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. तर बघूया आज मी तुमच्यासाठी काय बनवणार आहे. सो बेसिकली आज मी जे बनवणार आहे ते फक्त 2 स्टेप रेसिपी आहे आणि ज्याचं प्रिपरेशन मी आधीच कालपासून केले. रेसिपीची फर्स्ट स्टेप मी ऑलरेडी केलेली आहे, म्हणजे चिकन मॅरिनेट मी काल रात्रीच केलंय. त्याच्यामध्ये मी काय काय वापरलंय, कसं केलंय हे जर तुम्हाला बघण्यासाठी हे व्हिडिओ बघा. सगळ्यात आधी चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचंय, त्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहेत. उभा असा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतवायचा आहे. बारीक चिरलेला टोमॅटो, उभी अशी हिरवीगार मिरची, परतवलेला कांदा, त्याच नंतर ठेचलेला आलं लसूण. लक्षात ठेवा इथे आपल्याला आलं लसूण ठेचायची आहे, बारीक चिरायची नाहीये. बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हळद, मिरची पूड, चिकन मसाला, गरम मसाला, दही, चवीनुसार मीठ. हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे. हे एकजीव झालं की कमीत कमी त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून ते पुन्हा आपल्याला एकत्रित करायचं आहे. आणि सायमल्टेनियसली तुम्हाला गॅसवरती कोळसा पेटत ठेवायचा आहे. कोळसा थोडासा पेटला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून याची धुरी द्यायची आहे, सो जेणेकरून तो अरोमा आपल्या चिकनला एकदम मस्त असा बसेल. आणि त्याचबरोबर हे तुम्हाला लगेच फ्रीजमध्ये ओव्हरनाईट ठेवायचं आहे. जेव्हा बनवायचं असेल तेव्हा तुम्हाला फक्त काढायचं आहे. तर आपण हे चिकन काढलेलं आहे फ्रीज मधनं आणि आपल्याला आता काही एक नाही करायचंय. हे जसंच्या तसं तुम्हाला फक्त गॅसवरती ठेवायचंय. मी हे चिकन हलवलेलं सुद्धा नाहीये, जसं आहे तसंच ठेवलंय. जसं की तुम्ही कालच्या प्रिपरेशन व्हिडिओमध्ये बघितलेलं की मी त्याच्यामध्ये कोळसाचा दम दिलेला. सो बेसिकली त्याचा ना तुम्ही खाताना खूप छान असा अरोमा येतो. बट जर तुम्हाला अजून तो अरोमा हवा असेल तर तुम्ही आहे ना त्याच्यावरती मी जे झाकण ठेवलंय त्याला तुम्ही कणिक लावून मस्त असं सील पॅक करू शकतात. मी इथे केलेलं नाहीये का, कारण की आहे ना ते कणिक मळायला लागणार आणि त्यानंतर ते कणिक वाया जातं. जर तुमच्याकडे सिल्वर पेपर असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा ते मस्त असं बंद करू शकतात. माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी असंच ते केलेलं आहे. आणि इथे मी रेसिपी स्टार्ट करतानाच माझ्याकडनं खूप छान अशी चूक झाली आहे. स्टीलचं भांडं घेतलेलं, सो त्याच्यामुळे हे शिजायच्या आधीच जळायला लागलंय. सो माझ्या आईने सांगितलं की तू अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये घे. सो मी याच्या जसंच्या तसं अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ठेवून हे शिजतंय. मी ह्याच्यामध्ये ना एक्स्ट्रा तेल घातलंय ना एक्स्ट्रा पाणी घातलंय. जे होतं ते जसंच्या तसं त्याच्यामध्ये टाकलंय. सो खरं सांगू तर माझा याच्यामध्ये एकच मोठं होता, तो म्हणजे ना मी ज्या भांड्यामध्ये मॅरिनेट केलंय तेच भांड मी आहे ना शिजवायला यूज करेन. कारण की ना जेवण करायला काय नाही वाटत, तुम्ही जेवण कराल, पण सगळ्यात जास्त चीड येते ना ते जेवण करताना किंवा जेवण झाल्यावर जी भांडी असतात ती घासायला. आणि जर तुम्ही बॅचलर असाल किंवा एकटे राहत असाल तर मी तुमचं दुःख समजू शकते. नो डाऊट मी एकटी राहत नाही, मी माझ्या आई बरोबर राहते, बट स्टील मला भांडी घासायला अजिबात आवडत नाही. सो म्हणून मी त्या हिशोबाने विचार केलेला. बट स्टील एक्स्ट्रा भांड झालंच आहे, ते घासायला लागेल. पण ठीक आहे ना, एकच एक्स्ट्रा भांड झालं तुम्ही. तर अशा प्रकारे आपले रेडी आहे 2 स्टेप दम सुका चिकन. बघूया. सो बेसिकली जेन्युइनली मी खरं सांगू हे आहे ना खूप जास्त इझी आहे. आणि हार्डली तुम्हाला आहे ना ते सगळं मसाला लावून ठेवायला तुम्हाला हार्डली 20 मिनिटं लागणार आहेत, सगळं कापून चिरून ठेवून. आणि हे शिजायला हार्डली 20 मिनिटं. सो बेसिकली आहे ना तुम्ही फ्रीज मधनं काढून किंवा जिथे तुम्ही ठेवलाय तिकडनं काढून फक्त जर तुम्ही गॅस पेटत ठेवलात आणि जर तुम्ही तुमचं बाकीचं काम करत राहिलात ना तरी सुद्धा 20 मिनिटाच्या आत हे चिकन शिजतंय. तुम्हाला जेव्हा केव्हा कंटाळा आला असेल तेव्हा झटपट बनवून खाऊ शकतात. तर आता मी तुम्हाला सांगते की हे लागतंय कसं. तुम्हाला हवं असेल तर लिंबू पिळा, नाही पिळलात तरी सुद्धा चालेल, कारण की आपण ऑलरेडी आहे ना टोमॅटो, कांदा आणि लावताना ह्याच्यामध्ये दही घातलेलं आहे. मला थोडंसं जास्त आंबट आवडतं, त्याचबरोबर थोडं जास्त तिखट आवडतं. सो मसाला सुद्धा तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही टाका. मस्त अशा दम सुका चिकन बरोबर मी घेतली आहे ही ज्वारीची भाकरी. आणि थांब एक थोडंसं असं स्टाईल मारायला माझ्या आईने असा हा कांदा कापलाय तर तो सुद्धा घेते आणि मी तुम्हाला सांगते कसं लागतंय. ओ माय गॉड, आउटस्टँडिंग. जर तुम्हाला सुका चिकन आवडतं
म्हणजे मला जास्त ग्रेव्ही नाही आवडत, कारण की मला ग्रेव्हीमध्ये ना असं चिकन खाल्ल्याची मजा येत नाही. जर तुम्हाला सुका चिकन आवडतं, तुम्हाला बऱ्याच दिवसापासून हातचं सुका चिकन खायचं मन झालंय, बाहेर जायला कंटाळा आलाय, तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. मला आता खाऊन द्या, कारण की टू बी ऑनेस्ट आहे ना, मी बोलताना सुद्धा माझ्या तोंडातनं पाणी येते. माझं कॉन्सन्ट्रेशन इथे नाहीये, माझं फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन इथे आहे. मी फक्त एवढं सांगेन, जर तुम्हाला ही 2 स्टेप दम सुका चिकन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा, तुमचे बॅचलर्स जे पीजी मध्ये राहत आहेत किंवा जे मेसचं खाणं खाऊन ज्यांना कंटाळा आलाय, त्यांना ही रील शेअर करा. आणि मी जेन्युइनली सांगते, ज्यांना जेवण बनवायला सुद्धा येत नसेल ते सुद्धा ही रेसिपी ट्राय करतील आणि त्यांची ही रेसिपी फसणार नाही, याची मी गॅरंटी देते. तोंडाला भरपूर पाणी येते. बाय. आणि हा, स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट इझी पीझी रेसिपी. बाय.